Student, welcome in today's lecture. In this lecture, we will see the cloning vectors. Okay, cloning vectors. So, before going towards the what are the various types of the vector used in rDNA technology, what is meant by the cloning? The cloning means okay, cloning. Cloning means when we forms the copy of the DNA segments or the gene of interest, or when we prepare the copy of DNA segments or the our gene of interest, it is called as a cloning. Means suppose our gene of interest, suppose this is our gene of interest, and when we prepare a number of copies of the gene of interest or this segment of DNA molecule, it is called as the cloning. Means when we form the exact copies of this DNA molecule, okay, DNA segment, it is called as a cloning. So, what is the vector? The cloning vector means it is this segment of DNA molecule. Okay, it is this segment of DNA molecule. Okay, it is the segment of DNA molecule used to transfer. Okay, used to transfer the our gene of interest. Transfer our gene of interest. So suppose this is the gene of interest. Okay, gene of interest into the host cell. Okay, into the host cell. Okay, into the host cell. It is called as the vectors. Okay, it is called as a vector. म्हणजे जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट हा आपल्याला एका डी एन ए सेगमेंटच्या मदतीने किंवा डी एन ए मॉलिक्यूलच्या मदतीने आपल्याला होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करता येत असेल तर अशा डी एन ए सेगमेंटला आपण काय म्हणतो व्हेक्टर असं म्हणतो. इथे स्टुडंट लक्षात घ्या की व्हॉट इज मीन बाय द जीन ऑफ इंटरेस्ट. जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे समजा आपला जो प्रॉब्लेम आहे, समजा शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे की त्याचं एखादं क्रॉप प्लांट असतं आणि ते त्याची ग्रोथ ही त्याच्या शेतामध्ये ही नॉर्मल होत असते, पण त्याचा प्रॉब्लेम एकच असतो की ते क्रॉप प्लांट हे डिसीज ससेप्टिबल असतं, म्हणजे त्या एखाद्या रोगाला बळी पडतं. बरोबर आहे. मग त्या शेतकऱ्याचा तोच प्रॉब्लेम असतो की त्याच्या उत्पन्नामध्ये जी घट येते ती त्या क्रॉप प्लांटवरती आलेल्या डिसीजमुळे येते. हे वारंवार त्याच्याकडे होत असेल तर कृषी विद्यापीठ त्या शेतकऱ्याला काय करतं की ते व्हरायटी बदलायला नाही सांगत, तर त्याच व्हरायटी मधला जो जीन आहे डिसीज ससेप्टिबल जीन, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या क्रॉप प्लांटमधला डिसीज ससेप्टिबल जीन आहे तो जीन च्या ऐवजी आपण काय करतो त्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टंट जीन इन्सर्ट करतो. म्हणजे त्याच क्रॉप प्लांटच्या दुसऱ्या स्पेसीज मधला डिसीज रेजिस्टंट जीन हा आपण त्या क्रॉप प्लांटमध्ये इन्सर्ट करतो. म्हणजे डिसीज रेजिस्टंट जीन हा काय झाला, हा जीन ऑफ इंटरेस्ट झाला. लक्षात येते, जीन ऑफ इंटरेस्ट झाला. तर हे लक्षात घ्या. तसंच वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण जीन ऑफ इंटरेस्ट हे वेगवेगळे आपले असतात, लक्षात घ्या. तर जीन ऑफ इंटरेस्ट हा इथे जो आहे तो आपण एका डी एन ए सेगमेंटच्या मदतीने, बरोबर, डी एन ए सेगमेंटच्या मदतीने आपण कशामध्ये इन्सर्ट करतो, एका होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करतो. म्हणजेच बॅक्टेरियल, ओके, बॅक्टेरियल सेलमध्ये आपण काय करतो, इन्सर्ट करतो. कशासाठी की बॅक्टेरियामध्ये त्या बॅक्टेरियाच्या स्वतःच्या डी एन ए सेगमेंट बरोबर तो जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो जीन ऑफ इंटरेस्टच्या नंबर ऑफ कॉपीज, अशा नंबर ऑफ कॉपीज आपल्याला करता येतात. म्हणजे ज्यावेळेस तो बॅक्टेरियल सेल हा एकाच्या ज्यावेळेस बॅक्टेरियल सेल 2 होतील, नंतर 2च्या 4 होतील, इन द सेन्स जो जीन ऑफ इंटरेस्ट तुम्ही या सेलमध्ये एक इन्सर्ट केला होता तर तो इथे त्याच्या 2 कॉपीज तयार होतील, नंतर इथे त्याच्या 4 कॉपीज तयार होतील. यालाच आपण क्लोनिंग ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट,
क्लोनिंग ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो, परंतु ते कशाच्या मदतीने पण करतो? विथ द हेल्प ऑफ the vectors, with the help of the vector, because with the help of the vector we can transfer our gene of interest into the host cell, and that host cell, they multiply. Okay, they multiply means they divides and redivides, they form the new cells, and along with the formation of new cells, the that gene of interest, they are also multiply and they form a such type of the number of copies. Okay, then student, I want to give you the names of the various vectors, and that vector, they are having the what type of its capacity, means what is its capacity to carry the foreign gene of interest or that foreign DNA. Okay, so the vector used in rDNA technology, that vector, the suppose the first vector, it is the plasmid. Okay, plasmid. This plasmid, it is isolate from the bacterium. Okay, it is isolate from the bacterium. And what is the capacity of the plasmid? The plasmid, they can carry the 10 kilo base pair of the DNA, means that DNA, they are having our gene of interest. So this is the capacity of the plasmid. That plasmid, they carry the 10 kilo base pair of such a DNA segment, and with the help of this plasmid we can transfer that DNA segment into the host cell. So this is the thing. Then the another the vector it is used, that vector, it is bacteriophage. Okay, bacteriophage. So what is the bacteriophage? The bacteriophage means it is the virus. It is the virus which infect the bacterium. It is called as a bacteriophage. You know that what is the plasmid? The plasmid, it is present in the A plus bacterium. So suppose this is the genomic material of the bacterial cell, and that plasmid, it is present inside this bacterium. And remember that bacterial cell, it is called as the F plus bacterial cell, no doubt. But that plasmid, it is a single circular double stranded DNA molecule. They are present away from the genomic material of that bacterial cell. They are present in the cell cytosol of bacterial cell, and they may be more than one in number. And remember the characteristic feature of the plasmid, that plasmid, when they are present in the bacterial cell or when they are not there in the bacterial cell, they doesn't affect over the metabolic activity of that the bacterial cell. So there is no effect over that the bacterial cell when it is removed from the bacterium, or when they are there in the bacterium, they never affect over that the bacterial activity or that metabolic activity of that bacterial cell. Okay, so the such a plasmid, we can use that plasmid as a vector, and it is having its capacity to carry the 10 kilobase pairs of the foreign DNA, that DNA having our gene of interest. Then the bacteriophage, this bacteriophage means the virus. That virus, they infect, okay, they infect the bacterium. It is called as the bacteriophage. And this bacteriophage, they are having its capacity to carry near about the 20 to 25 kilo base pairs of the DNA. That DNA, they are having our gene of interest. So you have to remember. Then another vector it will be used, that is a cosmid. Okay, cosmid. So the cosmid means the plasmid, they are having the cos site or the cohesive site, and this cohesive site, it is taken from the phase DNA. So this cosmid, it is a no doubt it is prepared by using the phase, okay, phase DNA plus the plasmid, okay, plasmid DNA. Okay, plasmid DNA. So this cosmid, it is prepared by using the phase DNA and the plasmid DNA. So such a this cosmid,
they are having the maximum capacity. When we want to prepare the genomic library, okay, genomic library, there is such a type of the cosmids are used, because the cosmid they are having its maximum capacity, means they can carry up to the 45 kilo base pairs of the DNA. That DNA they are having our gene of interest. So these are the various types of the vector. It is used in rDNA technology for the cloning. Okay, for the cloning. Then not only this, but other various types of the vectors they are given in your textbook. That is the phasmids. Okay, okay, phasmids. So this phasmid, it is a DNA based vector, and that vector they show the characteristic feature of both the plasmid DNA as well as the phase DNA. So remember, it is a DNA based vector, and they shows the characteristic features of the bacterial plasmid as well as the viral DNA, means phase DNA. So you have to remember these. Then some other types of the plasmid, they are occasionally used as per their requirement. That is the bacterial artificial chromosome. It is abbreviated as the BAC. So this bacterial uh, artificial chromosome, it is used, this bacterial artificial chromosome, it is prepared by using the bacterial DNA as usual. Then the another one, it is the yeast artificial chromosome, that is the YAC. It is a yeast artificial chromosome. In this, the vector, it is prepared by using the genomic material of the yeast. Then the another most important one, it is the transposons. Okay, transposons. That transposons, it also acts as a vector. So what is the transposons? Transposons, it is also called as jumping genes. They itself move from its own place to new place within the genome. Within the same genome, they move from the one place to another place. Remember, the transposons, they show the two types of the mechanism. In the sense, the first one, they show the cut and paste mechanism, means that segment of that DNA, it is cut from this place, and this such a segment, it is passed at the new location. So they are passed here. Okay, they are passed here within the same genome. त्याच जिनोममध्ये तो जो सेगमेंट आहे तो कट होतो, आणि त्याला त्याच्यामधलेच एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतात, ट्रान्सपोजस एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं. हा सेगमेंट इथून कट होतो आणि तिथल्याच जिनोममध्ये न्यू लोकेशनला जाऊन तिथे तो फिक्स होतो. त्याला म्हटलं जातं कट अँड पेस्ट मेकॅनिझम. किंवा ट्रान्सपोसोन्स दुसऱ्या प्रकारामध्ये ते जो जीन आहे, ट्रान्सपोसोन्स जीन आहे, तो जीन त्याची कॉपी तयार करतो, आणि देन दॅट कॉपी दे पेस्ट in the same genome at the new site. So because of a transposons, no doubt the genetic makeup of that organism that will be changed, but these transposons we can use in rDNA technology as a vector, because it is having its ability to shift from its own place to new place within the genome. Okay, so by using that, we use in rDNA technology. So the transposons, it is a one type of the vector. Then the next vector, it is a baculoviruses. Okay, baculoviruses. Okay, baculoviruses. This baculoviruses, these viruses we can use as a vector, because this virus, they are having its ability to infect the insect. It is having its ability to infect the insect. So when we want to work the rDNA technology with respect to the insects, we use such a type of the baculoviruses, because that virus, they are having its ability to infect the insect.
Then the one more virus we can use, that is the mammalian artificial chromosome. That mammalian artificial chromosome means MACS. Okay, MACS. So this is the mammalian artificial chromosome. So here the mammalian DNA, it is used to prepare a such type of the vector, and this vector, it is used in our DNA technology. But student, so all these are the vector, they are utilized for transfer of our gene of interest in the host cell, and so that the host cell, along with its multiplication or the duplication, okay, or we have to say along with its growth, the gene of interest will be multiplied, in the sense the number of copies of gene of interest will be formed there, and that is our interest. The cloning, okay, cloning is our interest. So what we clone here, we clone our gene of interest by using the carrier, or by using this vehicle. That vehicle, it is called as a vector. Then, what are the most commonly used vector? The most commonly used vector, these are the plasmid, okay, plasmid and the bacteriophage. These are the most commonly used vector. So in that plasmid, remember student, all the vectors, I want to make clear here, all the vector, they are present in nature, no doubt, because this plasmid, it is isolated from the F plus bacterial cell or the bacterial cell. They are there. Okay, they are there. But as it is, we never use that vector, because the vector, they should have a certain types of the characteristic feature. Then and then we use that vector in the genetic engineering. Okay, genetic engineering, in the sense in the rDNA technology. So naturally, uh, in the nature, the vectors are present. As it is, we never use that vector in rDNA technology. So we have to made some changes, or we have to induce some changes in that vector, and then that vector we can easily use in rDNA technology. So most commonly used vectors are the plasmid vector and the bacteriophage vector. You know that the plasmid, they are having its capacity to carry the 10 kilobase pairs, and the bacteriophage, they are having its capacity to carry the 20 to 25 kilobase pairs. Then in that plasmid and the bacteriophages, we are prepared artificially the new vector, in the sense in this plasmid we induce the certain types of the changes, that changes required in our DNA technology. So what are the artificially prepared the plasmid? Okay, that plasmid, it is the PBr322. Okay, this plasmid, it is the PBr322. So this is the plasmid. Okay, this plasmid vector, it is artificially prepared plasmid vector. They are called as a PBr322. Always remember these. हे लक्षात ठेवा की प्लाझ्मिड मधला प्लाझ्मिड कोणतं वेक्टर म्हणून वापरतो, तर PBr322. आता याच्यामध्ये हे नाव काय आहे, तर P फॉर द वर्ड प्लाझ्मिड, तर तो जो P आहे तो स्मॉल लेटरमध्ये लिहिला जातो, आणि हे BR हे काय आहे, तर BR हे the scientist who discovered this plasmid. So the first letter from the scientist's name is taken. Okay, first letter from this scientist's name is taken. So हा जो प्लाझ्मिड आहे तो कोणी डिस्कवर केला, बोलिवर आणि रॉड्रिक ह्या दोन सायंटिस्टनी डिस्कवर केला. बोलिवरचा B इथं घेतलेला आहे, रॉड्रिकचा R घेतलेला आहे, आणि हा नंबर काय सांगतो, तर नंबर हा ते प्लाझ्मिड डेसिग्नेट करण्यासाठी तो नंबर दिलेला आहे. लक्षात घ्या. सो P फॉर प्लाझ्मिड अँड दिस BR फॉर दी बॉलिवर अँड रॉड्रिक, की ज्यांनी हा प्लाझ्मिड डिस्कवर केलं. आणि हा 322 जो नंबर आहे तो काय, की तो प्लाझ्मिड डेसिग्नेट करण्यासाठी, दर्शवण्यासाठी हा नंबर तिथं दिलेला आहे PBr322. याच्यामध्ये दुसरं एक प्लाझ्मिड इथं वापरलं जातं, ते म्हणजे PUC. ओके, ओके, प्लाझ्मिडचा P
जो आहे तो छोटाच असतो पी आणि यू सी. ओके, पी यू सी. आता हा पी फॉर प्लाझमिड आणि यू सी काय, तर यू सी म्हणजे जिथे हा प्लाझमिड डिस्कवर्ड केला त्याच्यावरूनही प्लाझमिडला नाव दिलं जातं. म्हणजे हा डिस्कवर्ड कुठे गेला, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, म्हणजे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये हा प्लाझमिड डिस्कवर केला गेला म्हणून त्याला तसंच नाव दिलेलं आहे, पी यू सी प्लाझमिड. ओके, पी यू सी प्लाझमिड. सो यू हॅव टू रिमेंबर. तर लक्षात घ्या इथे सायंटिस्टच्या नावावरून प्लाझमिडला नाव दिलं जातं आणि कुठे डिस्कवर केलं त्या लोकेशनवरून त्याला प्लाझमिडला नाव दिलं जातं, तर लक्षात घ्या. आणि तिसरा महत्त्वाचा प्लाझमिड जो आहे तो प्लाझमिड हा आपल्याला सॉईल बॅक्टेरियममध्ये आपण तो सापडतो, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्याला म्हटलं जातं टी आय प्लाझमिड. ओके, टी आय प्लाझमिड. टी आय प्लाझमिड म्हणजे ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड म्हणजे हा जो प्लाझमिड डी एन ए आहे हा जर डायकॉट प्लांटच्या कॉर्टिकल सेलमध्ये जर इन्सर्ट झाला तर तो तिथं ट्युमर म्हणजे तिथं गाठ तयार करतो. तो कशी करतो वगैरे आपण बघणार आहे. तर त्याला म्हटलं जातं टी आय प्लाझमिड, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. सो you have to remember these. So these are the commonly used plasmid, PBr322, PUC, okay, PUC and TI plasmid. Then next one, the bacteriophage. So this bacteriophage means the virus which infect the bacterium. It is called as a bacteriophage and it is extended look like a tadpole like structure. Okay, so they are having its capacity to carry the foreign DNA. That means that DNA they are having our gene of interest. They can carry the 20 to 25 kilo base pairs. 20 to 25 kilo base pairs. This bacteriophage, in that we use the bacteriophage lambda. Okay, bacteriophage lambda. This phase it is used, and along with that we can use the M13 phages. Okay, M13 phages. तर बॅक्टेरियोफेज मधला बॅक्टेरियोफेज लॅम्बडा आणि M13 फेजेस हे आपण वेक्टर म्हणून यूज करतो RDNA टेक्नॉलॉजीमध्ये, हे लक्षात घ्या. आता आपण वेक्टर इथे कोणत्या प्रकारचे आहेत आणि मोस्ट कॉमनली यूज्ड वेक्टर की प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज. आणि प्लाझमिडमध्ये आपण 3 प्रकारचे बघितले, PBr322, PUC आणि TI प्लाझमिड. आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफेजमध्ये बॅक्टेरियोफेज लॅम्बडा आणि त्याच्यानंतर M13 फेजेस, हे इथं आपण हे वेक्टर्स बघितले. पण वेक्टर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस वेक्टरमध्ये कोणते गुणधर्म असावे लागतात, कोणते कॅरेक्टर्स असावे लागतात, हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर याच्यावरती नेहमी क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ द प्लाझमिड. द कॅरेक्टर्स ऑफ प्लाझमिड. So let's see the characters of plasmid. So what type of the character they should have there. Then and then we can easily use that the plasmid as a vector. So the first character, they are having the point of origin. Point of origin. Okay, point of origin of the replication. Okay, they are having the point of origin of replication, in the sense they are having the ORI gene. Okay, gene sequence. They are having the ORI gene sequence. म्हणजे त्या वेक्टरमध्ये किंवा त्या प्लाझमिडमध्ये DNA रेप्लिकेशनची सुरुवात होण्याचा पॉईंट पाहिजे. आपण टॉपिक MBI मध्ये बघितलेला आहे की DNA रेप्लिकेशन हे कुठून सुरू होतं, पॉईंट ऑफ ओरिजिन पासून. लक्षात येतं, पॉईंट ऑफ ओरिजिन पासून. तसं या वेक्टरमध्ये, बरोबर आहे, त्या वेक्टरमध्ये प्लाझमिड आपण वेक्टर इथं कन्सिडर केलेलं आहे की त्या प्लाझमिडमध्ये काय असावं लागतं, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ DNA रेप्लिकेशन. तरंतरच तो जो वेक्टर आहे तो होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होणार आहे. तर हे लक्षात घ्या. देन सेकंड कॅरेक्टर. ओके, सेकंड कॅरेक्टर कोणतं त्याच्यामध्ये पाहिजे,
that vector should be small and they can easily induce, okay, easily induce in host cell, okay, in host cell. So this is the second character, की तो प्लाझ्मिड जो आहे तो होस्ट सेलमध्ये इझिली इंड्यूस करता आला पाहिजे. लक्षात येते? तो कसा इंड्यूस करतो आपण ते नंतर RDNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सफिक्शनच्या व्हेरियस मेथड्स आपण तिथे वापरतो. हे लक्षात घ्या की तो इझिली होस्ट सेलमध्ये इंड्यूस करता आला पाहिजे. सो दिस इज द कॅरेक्टर. देन अनदर कॅरेक्टर, they are having the marker genes, okay, that the plasmid, they are having the marker genes. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या जीन्स पाहिजेत की अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन पाहिजेत. बरोबर आहे? अँटीबायोटिक रेजिस्टंट, ओके, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन त्याच्यामध्ये पाहिजेत. म्हणजे अँटीबायोटिकला रेजिस्ट करणाऱ्या, म्हणजे जसं की टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आणि ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन ह्या नेहमी आपल्याला PBR322 मध्ये पाहायला मिळतं. ह्या त्याच्यामध्ये पाहिजे. आणि नंतर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन हे आपण मार्कर जीन म्हणून युटिलाइज करतो. बरोबर आहे? मार्कर जीन म्हणून युटिलाइज करतो कारण आपल्याला ट्रान्सफॉर्म सेल आयडेंटिफाय करण्यासाठी आपण तिथे स्क्रीनिंग करतो. त्यावेळेस मार्कर जीनच्या मदतीने स्क्रीनिंग करतो, हे लक्षात घ्या, किंवा ट्रान्सफॉर्म सेल आयडेंटिफाय करतो, हे लक्षात घ्या. परंतु त्या मार्कर जीनमध्ये काय पाहिजे की तिथे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या साईट्स पाहिजेत. म्हणजेच दॅट मार्कर जीन मीन्स वन मार्कर जीन, ओके, वन मार्कर जीन, they show the presence of the cleavage site. So that marker gene, they show the presence of the cleavage site, means one of the marker gene, they show the presence of the cleavage site. So because of that we can induce our gene of interest in that one of the marker gene, and one marker gene they remains as it is. म्हणजे याच्यामध्ये त्या वेक्टरमध्ये ॲटलिस्ट 2 मार्कर जीन जर असतील तर त्या दोनापैकी एका मार्कर जीनमध्ये ही क्लिवेज साईट पाहिजे. म्हणजेच तिथे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमने कट करण्याची साईट पाहिजे. तुम्हाला माहिती आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम हा कुठे कट करतो? पॅलिड्रोम सिक्वेन्स जिथे असेल तिथे कट करतो. मग तसा पॅलिड्रोम सिक्वेन्स हा एका मार्कर जीनमध्ये असायला हवा. लक्षात घ्या. का असायला हवा? तर ज्यावेळेस आपण त्या मार्कर जीनमध्ये, एका मार्कर जीनमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोने कट घेऊन आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. म्हणजे समजा त्याच्यामध्ये 2 मार्कर जीन आहेत, ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. जर तुम्ही ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीनमध्ये कट घेऊन जर जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केला तर ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे ती फंक्शनलेस होते. लक्षात येत आहे? आणि ती ॲम्पिसिलिन ला सेन्सिबल राहते, हे लक्षात घ्या. तर त्यावरून आपल्याला काय करता येतं की कल्चरमधून आपल्याला सेल ही सेपरेट करायला मदत होते, हे लक्षात घ्या. ती कशी होते ते आपण RDNA टेक्नॉलॉजीमध्ये पाहणार आहोत. सो यू रिमेंबर, सो दिस इज द थर्ड कॅरेक्टर दॅट प्लाझ्मिड शुड हॅव. देन द नेक्स्ट द कॅरेक्टर, you know that you have studied that in MBI topic you have studied the lac operon, okay, gene expression and gene regulation. There you have studied there the structure of operon. In that that operon they are having the controlling unit. So such a type of the controlling unit should be present there, means they show the control elements like, okay, so the fourth character they show the control, okay, control elements like, so whatever the control elements required there, that they show the presence of the promoter gene sequence,
okay, promoter gene sequence. Along with that, they show the presence of the operator gene, okay, operator gene. Then the next thing is they show the presence of the binding site for the ribosome, because ribosome they take part in DNA replication, okay. So they are having the ribosomal, okay, ribosomal binding, okay, binding site. So all these, okay, all these necessary things should be there, or these are the characteristic feature of the plasmid when that plasmid they acts as a vector. But remember student, all these characters means this 1, 2, 3 and 4, all these character, it is not naturally present in natural plasmid or natural vector, okay. So for that the scientists they prepare the artificial vector. सायंटिस्ट दे प्रिपेअर द आर्टिफिशियल व्हेक्टर, म्हणजे कृत्रिम व्हेक्टर हा प्रिपेअर केला जातो. म्हणजे प्लाझमिड हे बॅक्टेरियामधलं प्लाझमिड घेऊन त्याच्यामध्ये हे बदल केले जातात आणि आर्टिफिशियली प्रिपेअर्ड व्हेक्टर करतो. आणि तेच आर्टिफिशियली प्रिपेअर्ड व्हेक्टर की ज्याची मी तुम्हाला मगाशी नावं दिली की प्लाझमिडमध्ये आर्टिफिशियली प्रिपेअर्ड व्हेक्टर आणि मोस्टली यूज्ड व्हेक्टर कुठले आहेत, PBr322, नंतर PUC, आणि त्याच्यानंतर आपण ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन हा देखील आपण काही त्याच्यामध्ये चेंजेस करून आपण तो वापरतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर बॅक्टेरियोफेजमध्ये देखील तसंच, की त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफेज लॅम्बडा आणि M13 फेजेस ह्या तिथं वापरतो. तर आता आपण इथे स्टडी करणार आहोत की आपण नॅचरली आपल्याला प्लाझमिडमध्ये हे सगळे कॅरेक्टर मिळत नाहीत, तर त्याच्यासाठी आपण प्लाझमिड हे आर्टिफिशियली प्रिपेअर्ड करतो. आणि मग आर्टिफिशियली प्रिपेअर्ड हे सर्वात जास्त वापरलं जाणारं प्लाझमिड कोणतं आहे, तर ते आहे PBr322. तर आपण PBr322 याची फिगर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, पण मी थोडी वेगळ्या पद्धतीने इथे फिगर ड्रॉ करतो आणि त्याच्या मदतीने आपण स्टडी करूया की दिस व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द PBr322 अँड व्हॉट आर द all these characters, how they are situated inside the PBr322. So student, here in this lecture just we introduced what is meant by the vector and what are the characteristic feature of vector. Now at this moment we will stop here. In next lecture we will see the two types of vectors. They are always used in rDNA technology, that is PBr322 and the Agrobacterium tumefaciens bacterium. From that we isolate the TI plasmid.